पण जिजाबाई, ह्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल. वय आपण समधी एकत्र मिळून काय बी झालं तरी काय बोलतात गरमिशन त्या परीक्षेत पास होऊ नाही द्यायचं भीमरावाला. एकदम बरोबर बोलले हितेश भाऊ. होय, नाही होणार पास. बरोबर बोलत आहे तुम्ही. आपण समद्यांनी मिळून भीमला नापास केलं पाहिजे. एका योद्ध्याप्रमाणे लढावं लागेल, ज्याने तो भीमराव फेल झाला पाहिजे. वय आम्ही समधी जीव बनायला लावू, भीमरावला पास नाही होऊ द्यायचं. नापास होणार, नापास होणार, भीमराव नापास होणार, नापास होणार, नापास होणार, भीमराव नापास होणार, नापास होणार, नापास होणार, भीमराव नापास होणार. अरे प्रणाम गुरुजी. नमस्कार. मी तुमच्याच घरी जात होतो. अच्छा. तुमच्या नावाचे पत्र आले आहे. हे हे घ्या गुरुजी. अजून एक पत्र आलं आहे महाविद्यालयाच्या नावावर, तुम्हाला देऊ? ठीक आहे, द्या. भीमरावच्या नावाने पत्र कोणी पाठवलं? सत्यशोधक समाज. बर, हे पत्र मी भीमरावला आता नाही देणार. जेव्हा त्याची परीक्षा संपेल आणि परीक्षेचा निकाल येईल तेव्हा मी त्याला हे पत्र देणार. गुरुजी, काय लिहिले आहे पत्रात? ज्योतिबा फुले यांची सत्यशोधक नावाची एक संस्था आहे. त्यांनी लिहिलंय की ग्रॅज्युएशनमध्ये जर भीमराव पास झाला तर तो खालच्या जातीचा पहिला विद्यार्थी असेल ज्याने ग्रॅज्युएशन पास केले. त्यामुळे याचा उत्सव त्यांची संस्था पण साजरी करेल, जेणेकरून खालच्या जातीच्या मुलांना पुढे देखील शिकण्याची ऊर्जा मिळेल. होय, थोडं थोडं मी पण ऐकलं आहे भीमरावबद्दल, मोठ्या जातीच्या लोकांच्या तोंडातून. तुम्हाला काय वाटतं, काय तो यावेळी पास होईल? आनंद, भीम, जा बाळाला बी घेऊन या. तिथं एकटा उभा चांगलं नाही वाटत आहे, त्याचं बी स्वागत करूया. जा बा, तयार करा त्याला. तू पण चल दादा. नाही, मी इथंच ठीक आहे. चिडचिड नको करूस, चल. वय बाळा दादा, चला ना. चल. बाळाचं बी स्वागत करा. बाळदादा, या घरामध्ये तुम्हाला राहायचंय किंवा नाही राहायचंय, सध्या तरी या विषयावरती काही बोलू नका. का काय नग बोलू? मला खरंच इथं नाही राहायचं आहे. ते तर करुणा मला इथं जबरदस्ती घेऊन आली आहे. नाही राहायचं मला इथं. वय ठीक आहे, नका राहू, पण आता सध्या नका बोलू, नाहीतर भीम वैतागून जाईल. भीमची परीक्षा संपू दे, मग त्यानंतर तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा.
पण आता सध्या तुम्ही कुठेच जाऊ नका. याचा अर्थ मी आता वर इथंच राहू? जर तुम्हाला नाही पाहिजे, स्नातक परीक्षेत पास नाही झालं पाहिजे, मग जाऊ शकता तुम्ही. नाही अडवणार तुम्हाला. नाही, मला असं का वाटेल? ठीक आहे, मी आत्तासाठी थांबतो. पर ज्या दिवस त्याची शेवटची परीक्षा असेल त्या दिवशी मी इथून निघून जाईन. मग काय बी होऊ दे. ठीक आहे. म्या आता तुम्हासनी ह्या घरातून जाऊच नाही देणार, हे वचन आहे माझं. जर तुम्ही दोघं या घरातनं लांब नाही गेलात तर म्या तुम्हा दोघांनी लांब करीन, हे माझं वचन आहे. तसं बी म्या माझ्या नवऱ्यापासून लांब आहे, तर भीम परीक्षापासनं, बाळा करुणापासनं आणि आनंद लक्ष्मी शांतीपासनं लांबच राहणार. माझ्या मते तर ह्योच योग्य न्याय असेल. शोभा, अहो आत्या, दलियाजी, एकाच जणीनं माझ्यावर विश्वास करून मला काम दिलं आहे. हे बघा, मला कपडे मिळाले आहेत. अरे वा, ही तर खरंच आनंदाची गोष्ट आहे. वय फुलिया, हे तर लई चांगलं झालं. तुझं काम पुन्हा सुरू झालं. फुलिया ताई, बघितलं, कष्टाचं फळ मिळालं ना. अरे अरे म्या तर लय समजावलं, पर काय करायचं? ती ती कापड देणारी बी तर एक बाईच होती, तर बाईनं बाईची मदत केलीच आणि दिले तिला कपडे. हा, आज एका घरातनं मिळालं हाय, उद्या दुसऱ्या घरातनं मिळेल आणि मग लई काम करायला चालू करेल आणि तू हारून जाशील. अरे असा कसा हारून जाईन? एका घरात कपडे आणलेत ना, की त्या कपड्याची अशी दशा करा की दुसऱ्या घरातनं कापड आणण्याची हिंमतच नाही करणार. हितेश भाऊ, काय बोलायचं आता? मला तर काय समजलंच नाही बा. अरे आधी त्या बायकांची नौटंकी बघ, त्यानंतर समज एक साथ सांगीन. ठीक आहे, बघ. चल, आम्ही समधी मिळून तुझी मदत करतो. अहो नाही नाही, तुम्ही लोक काळजी करू नका, मी एकटी करेन. अरे थोडेसे तर कपडे आहेत. माहित आहे, आणि तुझ्यावर पुरा विश्वास भी आहे. पर फुलिया, मुद्दा फक्त कापड धुण्याचा नाही आहे. प्रश्न आता आमच्या समध्यांचा स्वाभिमानाला चमकवण्याचा आहे. चल. समजलं ना काय करायचं आहे? होय हितेश भाऊ, समजलं. आता तर फक्त रात होऊन दे. एक शिक्षक आपल्या आयुष्यात असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षण देतो आणि अशाच असंख्य विद्यार्थ्यांमधून काही असे विद्यार्थी असतात जे यशस्वी होतात आणि त्या यशस्वी विद्यार्थ्यांमधील केवळ एखादा असा असतो जो आपल्या शिक्षकाला अमर करतो. आणि असा शिष्य सर्व शिक्षकांच्या नशिबात नसतात. पण माझ्या नशिबात तू आहेस भीमराव. तुला माझ्या शिष्याच्या रूपात स्वीकार करून मी धन्य झालो. शिक्षणाच्या प्रती हे तुझे जे प्रेम आहे, जी जिद्द आहे, एक ना एक दिवस तुला
खूप मोठ्या शिखरावर पोहोचवणार भीम. आज मला अनुभव होत आहे की आंबेडकर गुरुजी, केळुस्कर गुरुजी या दोघांना पण तुझ्या बाबतीत तोच आभास होत असेल जो आज मला होत आहे. तुम्हा दोघांचे देखील अभिनंदन की तुम्हाला भीमराव सारखा शिष्य मिळाला. दादा, यावेळी भीमराव जर फेल झाला तर मजाच येईल. महिपाल, तू स्वतः पास होण्याकडे लक्ष दे. भीमरावच्या नापास होण्याकडे लक्ष नको देऊस. हा कोण आहे? शिक्षक आहेत, आमच्या कॉलेजमध्ये शिकवतात. आहेत तर आपल्या जातीचेच, पण नेहमी त्या भीमच्या बाजूने उभे राहिलेले असतात. काय सर तुम्ही पण एवढे शिकून सुद्धा विचार नाही करू शकत? तो भीम पास होऊन जाईल तर डिग्री घेण्यासाठी भीम आणि माझा भाऊ दोघं एकत्र उभे राहतील. हे बरोबर वाटेल का की दोन वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र उभे आहेत? जातीच्या प्रतिष्ठेचा नाश होईल तर तुम्हाला वाईट नाही वाटणार? आणि शिक्षक आहात तुम्ही, प्रतिष्ठेचा अर्थ तुमच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत? तू बरोबर बोललास. त्यामुळे मला हे समजते की योग्यता कोणत्या जातीच्या आधारावर नसते, आणि ज्यामध्ये योग्यता असते ना, प्रतिष्ठा देखील त्यालाच मिळते. त्यामुळे महिपाल, भीमरावला नापास करण्याचा विचार करण्यापेक्षा भीमरावच्या इतकी योग्यता मिळवून दाखव. ते तर परीक्षेचा निकालच सांगून टाकेल की तुमचा शिष्य किती योग्य आहे ते. कारण की ह्यावेळी भीमराव फेल होणार आहे. चला दादा. या समधी लोक, बाबा, आई, आनंद दादा, जेवण तयार हाय. खूप चांगला सुगंध येतोय जेवणाचा ताई. वाटत आहे की तुम्ही आमच्यापेक्षा बी चांगलं जेवण बनवता. घरातली सगळ्यात मोठी सून आहे, नक्कीच बनवत असेल. रमा, लक्ष्मी, तुम्ही दोघी पण खूपच छान जेवण बनवता. आणि आजचं जेवण सर्वात स्वादिष्ट जेवण असेल, कारण बऱ्याच वर्षानंतर आपण सगळी एकत्र सोबत जेवण करणार आहोत. खाऊन घे पोरा. रमा, लक्ष्मी, तुम्ही दोघी बी जेवा. आई, तुम्ही बी जेवून घ्या. आग, 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 आग.
रमा तू आता हे खाणार आणि उद्या सकाळपर्यंत तुझी तब्येत खराब होऊन जाईल. दुखण्यानं तडपत राहशील तू. मग मी आभी बघते तुला अशा अवस्थेत सोडून भीम परीक्षा द्यायला कसा जाईल ते. आणि जर भीम नाही गेला तर त्यो नापास होणार. आई ग, आग लागली, कपडे जळून गेले समधी. कपडे जळाली, कपडे समधी जळाली. नशीबच वाईट आहे. एवढ्या कष्टाने एका घरातनं कपडे मिळाले होते, ती बी जळाली. आता काय करणार? कशी भरपाई करणार याची? नशीब वाईट आहे की तुम्ही लोकांनी जाऊन टाकलं. अरे मी काय बी नाही केलं. मी जेव्हा इथं आलो तेव्हा हे जळत होतं. आणि फुलियाने मी बघितलं आहे. मी माझ्या घरातून निघायच्या आधीपासून हे जळत होतं. तुम्ही नाही तर जोको काकांनी जाळून टाकलं असेल. समजतं की तुम्ही लोक काय करत हायसा. पण मला हे कळत नाहीये की तुम्हाला काय अडचण आहे की कोणाला पुढे जाताना बघवलं जात नाही. भीमराव, त्याचं काय आहे? जोपू सांच्यानं माझ्या घराला झोपला आहे आणि फक्त जोकून केलंय. या गोष्टीला मानून कुणी जोकूला अपराधी नाही सिद्ध करू शकत. पण मी बघितलं होतं जेव्हा कपडे सुकले होते तेव्हा फुलिया काकींनी कपडे आत ठेवले. मग हे कपडे जळले कसे? अरे लाज नाही वाटत तुम्हाला? अरे तुमच्या सोबत राहणार एका स्त्रीशी अशी ईर्ष्या करतात? ही लढाई तुमची नाही आनंद दादा, हे एका स्त्री सोबत नाही भांडत आहे. हे सगळे ह्यासाठी करताय कारण यांच्या पुरुष असण्याच्या खोटी मान्यता जिंकत राहिली पाहिजे. आणि त्या बिचाऱ्या फुलिया काकू आयुष्यात वेगवेगळ्या संकटांशी लढतायत. एक गोष्ट लक्षात ठेवा हितेश काका, जेव्हा लढण्याचं कारणच चुकीचं असेल तर त्याचे परिणाम कायम चुकीचेच येत राहतील. मला झोप येत आहे. मी झोपायला चाललो आहे. तुम्ही समधी बघा. मी फुलियाला बघते. चला सगळे जेवण करून घेऊ. चला. जोकू, घरातून जे कपडे आणून तू आग लावली होतीस ते जळून राग झाली. होय तर उद्या सकाळी राग द्या त्या बाईला. त्या बाईने विश्वासानं कपडे दिलं होतं. आज ना मला लय चांगली झोप लागणार आहे. आणि फुलिया, लय तुझ्या चांगल्या चोपड्या बोलण्यानं माझ्या ग्राहकासनी हिरावून घेत होतीस. त्याची किंमत तर तुला चुकवावीच लागल. या कपड्यांचं पैक भरून. फुलिया, फुलिया, फुलिया दरवाजा उघड. फुलिया जरा दरवाजा खोल. फुलिया, फुलिया, फुलिया दरवाजा खोल. फुलिया खोल. फुलिया दरवाजा. जेव जेव. बस थोड्याच वेळात औषधांचा परिणाम सुरू होईल आणि मग